गाइज या व्हिडिओमध्ये मी मराठीचे सेंटेन्स तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे। ते सेंटेन्स ट्रान्सलेट करण्यासाठी काही सेकंदाचा तुम्हाला मी टाइम देणार आहे। त्या टाइममध्ये तुम्ही ते ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जशाही प्रकारे येईल त्या प्रकारे। जर तुम्हाला नाही जमलं तर ते सेंटेन्स मी इंग्लिशमध्ये ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस ते दोनदा रिपीट करेल, त्यावेळेस ते तुम्ही माझ्यासोबत परत म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे। अशाच प्रकारे आपण सगळ्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस करणार आहोत। आणि जर तुम्हाला वाटलं की आपले काही सेंटेन्स आपले राहिले आहेत किंवा आपल्याला आले नाहीत किंवा पाठ झाले नाहीत, तर अशी सेंटेन्स तुम्हाला परत हा व्हिडिओ चालू करा आणि अशाच प्रकारे प्रॅक्टिस करून ते सेंटेन्स कव्हर करण्याचा प्रयत्न करा। गाइज मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच इंग्लिश बोलाल। लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन। हलना बंद कर, हलना बंद कर। नाउ योर टाइम स्टार्ट। स्टॉप मूविंग, स्टॉप मूविंग। सगळं घेऊन ये। युअर टर्न। येस, गेट एव्हरीथिंग, गेट एव्हरीथिंग। नेक्स्ट सेंटेन्स आहे डोळे मिचकावू नको। युअर टाइम। विंक, डोंट विंक। समजलं का, समजलं का। युअर टाइम। गॉट इट, गॉट इट। हे तातडीचं आहे किंवा हे गरजेचं आहे किंवा हे अर्जंट आहे। या सेंटेन्सचा अर्थ असा निघतो। नाउ युअर टर्न। इट्स अर्जंट, इट्स अर्जंट। गाइज आपण नेहमी हे सेंटेन्स बोलत असतो। गाइज नेक्स्ट सेंटेन्स आहे सोबत चल। कम अलॉन्ग, कम अलॉन्ग। नेक्स्ट सेंटेन्स आहे मला हे अवघड वाटत आहे किंवा मला हे अवघड वाटतं। युअर टर्न। आय फाइंड इट डिफिकल्ट, आय फाइंड इट डिफिकल्ट। नेक्स्ट सेंटेन्स मी संकटात आहे किंवा मी अडचणीत आहे। युअर टाइम। करेक्ट, आय एम इन ट्रबल, आय एम इन ट्रबल। गाइज ट्राय करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच येईल तुम्हाला। नेक्स्ट सेंटेन्स आहे तू चुकलास किंवा तू चुकीचा आहेस। येस, यू आर रॉंग, यू आर रॉंग। गाइज नेक्स्ट सेंटेन्स आहे तू नाही। युअर टर्न। नॉट यू, नॉट यू। अगदी छोटं आणि सिंपल सेंटेन्स आहे गाइज। नेक्स्ट सेंटेन्स आहे मी अविवाहित आहे। युअर टाइम। येस, आय एम सिंगल, आय एम सिंगल। नेक्स्ट सेंटेन्स आहे माझं लग्न झालेलं आहे। ट्राय करा गाइज। युअर टाइम। करेक्ट, आय एम मॅरिड, आय एम मॅरिड। आपण सर्रास हे सेंटेन्स बोलत असतो। नेक्स्ट सेंटेन्स आहे शिव्या देऊ नकोस। येस, डोंट अब्यूज, डोंट अब्यूज। नेक्स्ट सेंटेन्स आहे मी केलं। युअर टर्न। आय एम डन, आय एम डन। नेक्स्ट सेंटेन्स आहे ही चांगली युक्ती आहे किंवा आयडिया आहे। गुड, गुड आयडिया, गुड आयडिया। तो दयाळू आहे। येस, ही इज काइंड, ही इज काइंड। काइंड म्हणजे दयाळू। नेक्स्ट सेंटेन्स आहे तोंड सांभाळून। करेक्ट, माइंड युअर लँग्वेज, माइंड युअर लँग्वेज। गाइज नेक्स्ट सेंटेन्स आहे माझा विश्वास करा। नाउ युअर टर्न। व्हेरी गुड, बिलीव्ह मी, बिलीव्ह मी। गाइज नेक्स्ट सेंटेन्स आहे मला आंघोळ करू दे, मला आंघोळ करू दे। येस,
लेट मी टेक अ बाथ. लेट मी टेक अ बाथ. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी सोडतो, म्हणजे एखादं काम मी सोडतो किंवा मी जॉब सोडतो. अशा वेळेस तुम्ही काय यूज कराल? करेक्ट, आय क्विट. आय क्विट. नेक्स्ट सेंटेन्स आहे मला घरी सोड. युअर टाइम. येस, ड्रॉप मी ॲट होम. ड्रॉप मी ॲट होम. नेक्स्ट सेंटेन्स आहे तुमच्या नंतर. तुमच्या नंतर. नाव युअर टर्न. गुड. आफ्टर यू. आफ्टर यू. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू कुठे होतास. नाव युअर टर्न. वेअर वर यू. वेअर वर यू. माझ्या पाठीमागे ये. फॉलो मी. फॉलो मी. बघ काय चाललंय किंवा काय चाललं आहे. सी व्हॉट्स हॅपनिंग. सी व्हॉट्स हॅपनिंग. मी तुझ्या घरी येईन. आय विल कम टू युअर हाऊस. आय विल कम टू युअर हाऊस. गाईज ट्राय करा. नेक्स्ट सेंटेन्स आहे हे बरोबर नाही. दॅट्स नॉट राईट. दॅट्स नॉट राईट. नेक्स्ट सेंटेन्स आहे तुझा फोन वाजत आहे. नाव युअर टाइम. येस, युअर फोन इज रिंगिंग. युअर फोन इज रिंगिंग. मला नाही पाहिजे किंवा मला नको आहे, दोन्हीचाही अर्थ एक आहे, बोलण्यात फरक आहे. युअर टाइम स्टार्ट. आय डोंट वॉन्ट. आय डोंट वॉन्ट. नेक्स्ट सेंटेन्स आहे माझ्याजवळ आधीच आहे किंवा माझ्याकडे आधीच आहे. येस, आय ऑलरेडी हॅव. आय ऑलरेडी हॅव. नेक्स्ट, मला सांग काय झालं. युअर टाइम. टेल मी व्हॉट हॅपन्ड. टेल मी व्हॉट हॅपन्ड. गाईज माझ्यासोबत हे सेंटेन्स रिपीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. आणि ज्यावेळेस मी हे सेंटेन्स सांगते मराठीचं त्यावेळेस तुम्ही ट्रान्सलेट करण्याचा ट्राय करा, ज्यामुळे तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकाल. नेक्स्ट सेंटेन्स आहे त्याला पाहिलंस का. डिड यू सी हिम. डिड यू सी हिम. तो तिथे काम करतो. ही वर्क्स देअर. ही वर्क्स देअर. मी त्याचं नाव विसरलो किंवा विसरलो आहे. व्हेरी गुड. आय फॉरगॉट हिज नेम. आय फॉरगॉट हिज नेम. नेक्स्ट सेंटेन्स आहे मला बरं वाटत नाही किंवा मला बरं वाटत नाही आहे, म्हणजे माझी तब्येत ठीक नाही आहे. व्हेरी गुड. आय एम नॉट फीलिंग वेल. आय एम नॉट फीलिंग वेल. नेक्स्ट सेंटेन्स आहे इकडे तिकडे बघू नकोस. युअर टाइम. डोंट सी हिअर अँड देअर. डोंट सी हिअर अँड देअर. नेक्स्ट सेंटेन्स आहे माझे केस गळत आहेत. माय हेअर इज फॉलिंग आउट. माय हेअर इज फॉलिंग आउट. गाईज व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा. देवाला प्रार्थना करा. आता तुमचा टाइम स्टार्ट होतोय. व्हेरी गुड. प्रे टू गॉड. प्रे टू गॉड. काही ज्यावेळेस मी सेंटेन्स रिपीट करते त्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत म्हणण्याचा प्रयत्न करा. केस विंचर याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार.
गुड. कॉम्ब युअर हेअर. कॉम्ब युअर हेअर. नेहमीप्रमाणे. नेहमीप्रमाणे. युअर टाईम. इट्स ॲज युज्युअल. इट्स ॲज युज्युअल. मी प्रयत्न करेन. आय विल ट्राय. आय विल ट्राय. मी प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग. आय एम ट्राईंग. तू प्रयत्न केला. येस. डिड यू ट्राय. डिड यू ट्राय. काय बरोबर आहे याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार. येस. व्हॉट इज राईट. व्हॉट इज राईट. ते काय आहे. व्हेरी गुड. व्हॉट इज दॅट. व्हॉट इज दॅट. हात वर करा. नाव युअर टाईम. रेज युअर हँड्स. रेज युअर हँड्स. हे जड आहे का. इज धिस हेवी. इज धिस हेवी. ते मला दे. गिव मी दॅट. गिव मी दॅट. तुझ्यामुळे. बिकॉज ऑफ यू. बिकॉज ऑफ यू. इतकं चांगलं नाही याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार. ट्राय करा. नॉट सो वेल. नॉट सो वेल. नेक्स्ट सेंटेन्स नंतर करा. डू इट लेटर. डू इट लेटर. त्याने अभ्यास केला पाहिजे. व्हेरी गुड. ही शुड स्टडी. ही शुड स्टडी. ते मला दे. येस. गिव मी दॅट. गिव मी दॅट. म्हणजे कसलीही कमी नव्हती. म्हणजे सगळं काही चांगलं होतं. याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार. व्हेरी गुड. एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. आपण कुठेतरी जाऊ. ट्राय करा गाईज. लेट्स गो एनीवेअर. लेट्स गो एनीवेअर. तोंड धू. याची इंग्लिश सांगा. युअर टाईम. व्हेरी गुड. वॉश युअर फेस. वॉश युअर फेस. पुस्तक आण. येस. ब्रिंग युअर बुक. ब्रिंग युअर बुक. हे चवदार आहे का म्हणजेच टेस्टी आहे का. नाव युअर टाईम. इज इट टेस्टी. इज इट टेस्टी. बोट पकड किंवा माझं बोट पकड. व्हेरी गुड. होल्ड माय फिंगर. होल्ड माय फिंगर. बघ काय चाललंय. गाईज थोडंसं मराठीचं सेंटेन्स तुम्हाला अवघड वाटेल पण प्रयत्न करा. तुम्हाला नक्की जमेल. व्हेरी नाईस. सी व्हॉट्स हॅपनिंग. सी व्हॉट्स हॅपनिंग. ते बरोबर नाही. व्हेरी गुड. दॅट्स नॉट राईट. दॅट्स नॉट राईट. मी जाऊ शकतो किंवा मी जाऊ का. येस. मे आय लिव्ह. मे आय लिव्ह किंवा मे आय गो. दोन्हीपैकी कोणताही एक सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. तुझं होमवर्क संपव म्हणजेच तुझा गृहपाठ संपव.
फिनिश युअर होमवर्क. फिनिश युअर होमवर्क. पोट भरलं का? बऱ्याचदा आपण हे क्वेश्चन करतो. पोट भरलं का? आर यू फुल? आर यू फुल म्हणजे पोट भरलं का. त्याला स्टमकचा उल्लेख करायचा गरज नाही गाईज, आपण पोटाबद्दलच बोलत आहोत, हे कळतं पुढच्याला. लवकर खाली ये. व्हेरी गुड. कम डाऊन क्विकली. कम डाऊन क्विकली. ही काय पद्धत आहे किंवा हे काय आहे. आपण बऱ्याचदा बोलतो की हे काय पद्धत आहे तुझी बोलण्याची, किंवा हे काय पद्धत आहे तुझी करण्याची, किंवा हे काय आहे. तर याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार? गुड. व्हॉट्स दिस वे. व्हॉट्स धिस वे. व्हॉट्स धिस वे म्हणजे काय पद्धत आहे किंवा काय आहे हे, असं तुम्ही बोलू शकता. हात दाखव. व्हेरी गुड. शो युअर हँड्स. शो युअर हँड्स. नेक्स्ट सेंटेन्स. हे हरवू नको. डोंट लूज इट. डोंट लूज इट. नेक्स्ट सेंटेन्स. कपडे चेंज कर किंवा तुझे कपडे चेंज कर. ट्राय करा गाईज, नक्की येईल. चेंज युअर क्लॉथ्स. चेंज युअर क्लॉथ्स. गाईज तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा व्हिडिओ बघाल त्यावेळेस तुम्हाला जमणार नाही. परत अजून एकदा दोनदा ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघाल तुम्हाला चांगल्या प्रकारे सगळी सेंटेन्स लक्षात राहतील. आपण बाहेर जाऊया किंवा चल आपण बाहेर जाऊया. व्हेरी गुड. लेट्स गो आउटसाइड. लेट्स गो आउटसाइड. टी व्ही पाहणे बंद कर. व्हेरी गुड. स्टॉप वॉचिंग टी व्ही. स्टॉप वॉचिंग टी व्ही. नेक्स्ट सेंटेन्स. कोण ओरडत होतं? व्हेरी गुड. हू वॉज एलिंग. हू वॉज एलिंग. गाईज एलिंगच्या जागी तुम्ही शाउटिंगचा सुद्धा यूज करू शकता. सगळं तयार ठेव. व्हेरी नाईस. गेट एव्हरीथिंग रेडी. गेट एव्हरीथिंग रेडी. एखादी गोष्ट आपण बऱ्याचदा बाहेर जाताना बोलत असतो की हे सगळं तयार करून ठेव, त्यावेळेस हे सेंटेन्स यूज करा. गेट एव्हरीथिंग रेडी. हा विषय सोड. व्हेरी नाईस. लीव धिस टॉपिक. लीव धिस टॉपिक. मला काही नको. व्हेरी गुड. आय वॉन्ट नथिंग. आय वॉन्ट नथिंग. नेक्स्ट सेंटेन्स. सगळं संपलं. युअर टाईम. इट्स ऑल ओव्हर. इट्स ऑल ओव्हर म्हणजे सगळं संपलं. आज सोमवार आहे. ट्राय करा गाईज. इट्स मंडे टुडे. इट्स मंडे टुडे. विषय संपव. ड्रॉप द मॅटर. ड्रॉप द मॅटर. हे तुझं कर्तव्य आहे. याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट कराल? इट्स युअर ड्युटी. इट्स युअर ड्युटी. मला खरंच माफ कर. याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा गाईज. व्हेरी गुड. आय एम रिअली सॉरी. आय एम रिअली सॉरी. गाईज आपण बऱ्याचदा बोलताना बोलतो की मी विसरलो तर, याचं इंग्लिश काय असेल? ट्राय करा गाईज. इफ आय फॉरगेट. इफ आय फॉरगेट. मला आठवण करून दे. प्लीज रिमाइंड मी. प्लीज रिमाइंड मी. उशीर होतोय. इट्स गेटिंग लेट.
इट्स गेटिंग लेट. माझं ऐक, किंवा आपण बऱ्याचदा बोलतो की माझं पूर्ण बोलणं ऐक, तर त्याचं इंग्लिश काय होईल? हिअर मी आउट. हिअर मी आउट. असं कधीही करू नको. नेवर डू सो. नेवर डू सो. मला घेऊन जा किंवा मला तिथे घेऊन जा. व्हेरी गुड. टेक मी देअर. टेक मी देअर. मी तुमच्या बरोबर आहे किंवा मी तुझ्या बरोबर आहे. व्हेरी गुड. आय एम विथ यू. आय एम विथ यू. हे खूप महाग आहे. व्हेरी गुड गाईज. इट्स व्हेरी कॉस्टली. इट्स व्हेरी कॉस्टली. आपण काहीतरी खाऊया, याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? नाव युअर टाईम. लेट्स हॅव समथिंग. लेट्स हॅव समथिंग. नेक्स्ट सेंटेन्स. तुमचं मत काय आहे? युअर टाईम. व्हॉट्स युअर ओपिनियन. व्हॉट्स युअर ओपिनियन. नेक्स्ट सेंटेन्स. नंतर मला आठवण करून दे. व्हेरी गुड. रिमाइंड मी लेटर. रिमाइंड मी लेटर. ते घेऊन जा. व्हेरी गुड. टेक इट अवे. टेक इट अवे. आपण बऱ्याचदा बोलताना बोलतो की नंतर ये किंवा परत ये, तर याची इंग्लिश काय होईल? व्हेरी गुड. कम बॅक लेटर. कम बॅक लेटर. तू पटाईत आहेस किंवा तू याच्यामध्ये तज्ज्ञ आहेस, म्हणजे तुला काही सगळं काही येतं, तू तज्ज्ञ आहेस किंवा तू पटाईत आहेस, याला इंग्लिशमध्ये कसं बोलाल? व्हेरी गुड. यू आर एक्सपर्ट. यू आर एक्सपर्ट. तू अंदाज लावू शकतो का? कॅन यू गेस. कॅन यू गेस. वेळेवर पोहोच. रीच ऑन टाईम. रीच ऑन टाईम. चल कॉफी घेऊया किंवा चहा घेऊया. लेट्स टेक कॉफी किंवा टी. लेट्स टेक कॉफी किंवा टी. माझी हरकत नाही. आय डोंट माइंड. आय डोंट माइंड. असं वाटतंय किंवा वाटतंय तर, असं बोलताना एक बोलायची पद्धत असते की बाबा असं वाटतंय तर, याची इंग्लिश काय होईल? इट्स सीम्स सो. इट सीम्स सो. इट सीम्स सो. थोडंसं. जस्ट अ लिटल. जस्ट अ लिटल. तुम्हाला आणखी हवं आहे का किंवा आणखी पाहिजे आहे का? व्हेरी गुड. डू यू वॉन्ट मोर. डू यू वॉन्ट मोर. मला खात्री नाही. आय एम नॉट शुअर. आय एम नॉट शुअर. खूप चांगले विचार आहे किंवा चांगली कल्पना आहे. व्हेरी गुड. ग्रेट आयडिया. ग्रेट आयडिया. महिन्यापूर्वी. नाव युअर टर्न. मंथ्स एगो. मंथ्स एगो म्हणजे महिन्यापूर्वी. आपण हे स्टोरीमध्ये यूज करतो की 3 महिन्यापूर्वी, तर 3 months एगो अशा प्रकारे. खूप उशीर झाला आहे. इट्स टू लेट. इट्स टू लेट. शाबास. वेल डन.
वेल डन. तुमच्या पाठीमागे. व्हेरी गुड. बिहाइंड यू. बिहाइंड यू. त्यात काय आहे? व्हॉट्स इन इट. व्हॉट्स इन इट किंवा व्हॉट इज इन इट. दोन्हीपैकी कोणतंही एक घेऊ शकता, दोन्ही एकच आहेत. शी म्हणजे आपण एखादी वस्तू घाण आहे किंवा एखादी जागा घाण आहे त्याला म्हणून शी बाबा किती घाण. त्या शी साठी तुम्हाला काय यूज करायचं आहे? नाव युअर टर्न. यक. यक म्हणजे सी. हे बाहेर घेऊन जा. गुड. टेक इट आउटसाइड. टेक इट आउटसाइड. हे बरोबर नाही. इट्स नॉट फेअर. इट्स नॉट फेअर. फक्त एक. ओनली वन. ओनली वन. काय करू किंवा काय करायचं? नाव युअर टर्न. गुड. व्हॉट टू डू. व्हॉट टू डू. कुठे जाऊ किंवा कुठे जायचं? व्हेअर टू गो. व्हेअर टू गो. काय बोलू? व्हॉट टू से. व्हॉट टू से. लगेच जा. गो इमिडिएटली. गो इमिडिएटली. आता काय? व्हॉट नाव. व्हॉट नाव. कसे सांगू? हाऊ टू टेल. हाऊ टू टेल. कधी येणार? व्हेन टू कम. व्हेन टू कम. किती लवकर? हाऊ सून. हाऊ सून. अलीकडे. व्हेरी गुड. रिसेंटली. रिसेंटली. खूप छोटे छोटे वर्ड्स आहेत गाईज, तुम्हाला नक्की लक्षात राहतील. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर जर तुम्हाला काही वाटलं आपण मिस केलं आहे तर परत हा व्हिडिओ चालू करा आणि परत अशाच प्रकारे प्रॅक्टिस करा. मी खूप शुअर आहे की तुम्हाला ही सगळी वाक्य लक्षात. हे असू शकते. इट कॅन बी. इट कॅन बी. हा माझा निर्णय आहे. गुड. इट्स माय डिसिजन. इट्स माय डिसिजन. थोडी झोप घे किंवा थोडी विश्रांती घे. टेक अ नॅप. टेक अ नॅप. नॅप म्हणजे डुलकी घेणे. आपण जी थोडी वामकुक्षी जी असते आपली की थोडंसं झोपतो त्याला नॅप म्हणायचं आहे. मला तुझी काळजी वाटते. आय केअर अबाउट यू. आय केअर अबाउट यू. तू अस्वस्थ दिसत आहेस किंवा तू नाराज दिसत आहेस? गुड. यू लुक अपसेट. यू लुक अपसेट. बसून घ्या. बी सीटेड. बी सीटेड. उद्या भेटू किंवा उद्या भेटूया. गुड. सी यू टुमॉरो. सी यू टुमॉरो. तू तिला आधी भेटला आहेस का? हॅव यू मेट हर बिफोर. हॅव यू मेट हर बिफोर. तू तिला ओळखतोस? गुड. डू यू नो हर. डू यू नो हर. मी आधीच बघितली आहे. आय हॅव सीन इट ऑलरेडी. आय हॅव सीन इट ऑलरेडी. ऑलरेडी म्हणजे आधीच. खूप आहे किंवा पुरेसं आहे. दॅट्स इनफ. दॅट्स इनफ. मी पैसे देणार. आय विल पे. आय विल
पे. मला हे नको आहे किंवा मला हे पाहिजे नाही. आय डोंट वॉन्ट धिस. आय डोंट वॉन्ट धिस. मला समजत नाही. आय डोंट अंडरस्टँड. आय डोंट अंडरस्टँड. मी आधीच खाल्लं आहे. नाव युअर टर्न. व्हेरी गुड. आय हॅव ऑलरेडी ईटन. आय हॅव ऑलरेडी ईटन. मी तुला ऐकू शकत नाही, म्हणजेच मला तुझा आवाज ऐकू येत नाही. युअर टर्न. व्हेरी गुड. आय कांट हिअर यू. आय कांट हिअर यू. लवकर कर. गुड. मेक इट फास्ट. मेक इट फास्ट. गाईज, यालाच तुम्ही हरी अप सुद्धा म्हणू शकता, पण हरी अप बऱ्याचदा आपण यूज केला आहे म्हणून नवीन वर्ड देत आहे. मेक इट फास्ट म्हणजे लवकर कर. हा. धिस वन. तो. दॅट वन. अजून नाही किंवा अजून तरी नाही. नॉट येट. नॉट येट. समजलं का? डू यू अंडरस्टँड. डू यू अंडरस्टँड. तू ऐकलं का? गुड. डिड यू हेअर. डिड यू हेअर. डिड यू हेअर. तू ऐकलं आहे का? हॅव यू हर्ड. हॅव यू हर्ड. तुम्ही हे करू शकता का? नाव युअर टर्न. गुड. कॅन यू डू धिस. कॅन यू डू धिस. तुम्ही हे दुरुस्त करू शकता का? कॅन यू फिक्स धिस. कॅन यू फिक्स धिस. तुला काही पाहिजे आहे का? डू यू नीड एनिथिंग एल्स. डू यू नीड एनिथिंग एल्स. यावेळी. धिस टाइम. धिस टाइम. बरोबर इथे. गुड. राईट हिअर. राईट हिअर. बरोबर तिथे. याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार? गुड. राईट देअर. राईट देअर. हे का ते? धिस वन और दॅट वन. धिस वन और दॅट वन म्हणजे हे का ते, दोन्हीपैकी एक चूज कर असं आपण बोलत असतो. पुढच्या वेळेस. गुड. नेक्स्ट टाइम. नेक्स्ट टाइम. तुला कोणता पाहिजे? विच वन यू वॉन्ट. विच वन यू वॉन्ट. आपण बऱ्याचदा बोलतो एकदा बघून घे किंवा एकदा नजर टाक. तर याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार? गुड. हॅव अ लुक. हॅव अ लुक. चल एकदा बघून घे किंवा चल एकदा बघून घेऊया. लेट्स हॅव अ लुक. लेट्स हॅव अ लुक. एकदा ऐक किंवा एकदा ऐकून घे. हॅव अ लिसन. हॅव अ लिसन. सगळं ठीक आहे का? इज एव्हरीथिंग ओके. इज एव्हरीथिंग ओके. काय चाललं आहे किंवा काय चाललंय, दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स घ्या, एकच असेल. व्हॉट्स गोइंग ऑन. व्हॉट्स गोइंग ऑन. तुला माझा नंबर कोणी दिला. तुला माझा नंबर कोणी दिला. हू गेव यू माय नंबर. हू गेव यू माय नंबर. तुम्ही कोण आहात. हू आर यू. हू आर यू. माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही.
किंवा माफ करा, मी तुला ओळखलं नाही. सॉरी, आय डिडंट रेकग्नाइज यू. सॉरी, आय डिडंट रेकग्नाइज यू. रेकग्नाइज म्हणजे ओळखणे. मी राम आहे. अगदी बरोबर, इट्स मी राम. इट्स मी राम. किंवा तुम्ही याला नुसतं इट्स मी पण म्हणू शकता. तुम्ही कशा आहात किंवा तू कशी आहेस किंवा काय चाललं आहे. हाऊ आर यू डुईंग. हाऊ आर यू डुईंग. माझं चांगलं आहे किंवा माझं सगळं ठीक चाललं आहे. आय एम डुईंग वेल. आय एम डुईंग वेल. आपण एकमेकांना ओळखतो का? डू वी नो ईच अदर. डू वी नो ईच अदर. हो, ओळखतो. येस वी नो. येस वी नो. मला तुमचं नाव कळेल का किंवा कळू शकेल का? व्हेरी गुड. मे आय नो युअर नेम. मे आय नो युअर नेम. मी फोन करू का किंवा करू शकतो का? व्हेरी गुड. कॅन आय कॉल यू. कॅन आय कॉल यू किंवा शुड आय कॉल यू. दोन्हीपैकी कोणतं एक सेंटेन्स तुम्ही लिहू शकता. हो. येस प्लीज. एक मिनिट थांब. वेट अ मिनिट. वेट अ मिनिट. मला आजचे फोटो हवी आहेत. आय नीड टुडेज फोटोज. आय नीड टुडेज फोटोज. तुला फोटो पाठवले आहेत. व्हेरी गुड. फोटोज हॅव बीन सेंट यू. फोटोज हॅव बीन सेंट यू. तू काय करत होता? व्हॉट वर यू डुईंग. व्हॉट वर यू डुईंग. व्हॉट वर यू डुईंग. काही खास नाही, टी व्ही बघत होतो. नथिंग स्पेशल, वॉचिंग टी व्ही. नथिंग स्पेशल, वॉचिंग टी व्ही. सिंपल आन्सर द्या गाईड. समजून घेण्याचा प्रयत्न कर. ट्राय टू अंडरस्टँड. ट्राय टू अंडरस्टँड. त्याने मला मेसेज केला. व्हेरी गुड. ही टेक्स्ट मी. ही टेक्स्ट मी. तू काही करत आहेस का? आर यू डुईंग समथिंग. आर यू डुईंग समथिंग. मी वाट बघत आहे. आय एम वेटिंग. आय एम वेटिंग. तुला बोलायला वेळ आहे का? म्हणजेच तुला बोलण्यासाठी वेळ आहे का? आर यू फ्री टू टॉक. आर यू फ्री टू टॉक. हो का नाही? येस वाय नॉट. येस वाय नॉट. ठीक आहे. दॅट्स गुड. दॅट्स गुड. काही महत्त्वाचं आहे का? इज देअर एनिथिंग अर्जंट. इज देअर एनिथिंग अर्जंट. अच्छा, मला एक गोष्ट सांग. म्हणजेच मला एक सांग. गोष्ट म्हणजे ती स्टोरी वगैरे नाही आहे. अगदी बरोबर. ओके टेल मी वन थिंग. ओके टेल मी वन थिंग. लोकेशन पाठव. म्हणजेच तुझं लोकेशन सेंड कर. दॅट्स गुड. सेंड युअर लोकेशन. सेंड युअर लोकेशन. तू किंवा तुम्ही दोन्हीपैकी कोणतं एक घेऊ शकता. तू उत्तर दिलं नाही. यू डिडंट रिप्लाय. यू डिडंट रिप्लाय. माफ करा, मी थोडा व्यस्त आहे. सॉरी आय एम लिटल बिझी. सॉरी आय एम लिटल बिझी. भाव खाऊ नकोस. आपण जनरली हे वर्ड्स बोलत असतो जवळच्या मित्रांना वगैरे. जास्त भाव नको खाऊ. तर याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार? डोंट ॲक्ट सो प्रायसी. डोंट ॲक्ट सो प्रायसी.
म्हणजे भाव, प्राइसी म्हणजे जास्त भाव खाणे, याला आपण प्राइसी म्हणायचं आहे. मग ठीक आहे. ओके देन. ओके देन. आभारी आहे. थँक यू. थँक यू. ठीक आहे, काळजी घे स्वतःची. आपण बऱ्याचदा हे सेंटेन्स बोलत असतो. ओके, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. ओके, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. आपण हे सेंटेन्स झाल्यानंतर अगदी सहज म्हणतो तुझी पण काळजी घे. तर त्याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार? टेक केअर ऑफ युअर सेल्फ टू. टेक केअर ऑफ युअर सेल्फ टू. TOO. खूप सारं प्रेम, याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? गुड, लॉट्स ऑफ लव. लॉट्स ऑफ लव. मी आत्ताच तुझं प्रोफाईल पाहिलं. आय जस्ट सॉ युअर प्रोफाईल. आय जस्ट सॉ युअर प्रोफाईल. आपण थोडा वेळ बोलू शकतो का? कॅन बी टॉक फॉर अ वाईल. कॅन बी टॉक फॉर अ वाईल. अ वाईल म्हणजे थोडा. समोरासमोर. गुड, फेस टू फेस. फेस टू फेस म्हणजे समोरासमोर. नाही, ठीक आहे. नो, इट्स ओके. नो, इट्स ओके. लवकरच भेटू. सी यू सून. सी यू सून. परत भेटू. सी यू. सी यू. खूप खूप आभारी आहे. थँक यू सो मच. थँक यू सो मच. तू हे काय लिहिलं आहे? व्हॉट हॅव यू रिटन इट. व्हॉट हॅव यू रिटन इट. मी तुला मेसेज केला आहे किंवा मेसेज पाठवला आहे. गुड, आय सेंट यू मेसेज. आय सेंट यू मेसेज किंवा टेक्स्ट, दोन्हीपैकी कोणतंही टेक्स्ट किंवा मेसेज म्हणू शकता. तुला फोटो पाठवले आहेत. गुड, फोटो हॅव बीन सेंट यू. फोटो हॅव बीन सेंट यू. मी तुला वेळ मेसेज करते, म्हणजे मी तुला मेसेज करून वेळ सांगते असं त्याचा अर्थ होतो. व्हेरी गुड. आय विल टेक्स्ट यू टाईम. आय विल टेक्स्ट यू टाईम. मी तुला घ्यायला येईल किंवा येईन. आय विल कम टू पिक यू अप. आय विल कम टू पिक यू अप. पिकअप म्हणजे घ्यायला येणे. स्टेटसवर अपलोड कर. व्हेरी गुड. अपलोड इट ऑन स्टेटस. अपलोड इट ऑन स्टेटस. वेळ भेटल्यावर फोन कर. कॉल मी व्हेन यू गेट फ्री. कॉल मी व्हेन यू गेट फ्री. आजकाल कुठे आहेस, तर त्यालाच इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार? वेअर आर यू नाउ अ डेज. वेअर आर यू नाउ अ डेज. हा नंबर कोणाचा आहे? हुज नंबर इज धिस. हुज नंबर इज धिस. मी थोड्या वेळाने उत्तर देईन. आय विल रिप्लाय इन अ व्हाईल. आय विल रिप्लाय इन अ व्हाईल किंवा आय विल आन्सर इन अ व्हाईल. रिप्लाय किंवा आन्सर दोन्हीपैकी कोणतंही एक यूज करून तुम्ही सेंटेन्स बोलू शकता. तुझा डीपी का काढलास? वाय डिड यू रिमूव्ह युअर डीपी. वाय डिड यू रिमूव्ह युअर डीपी. तू किंवा तुम्ही मला कधीही फोन करू शकता, म्हणजे तू मला कधीही फोन करू शकतो आपण असं बोलतो. त्यालाच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे गाईज. व्हेरी नाईस. यू कॅन कॉल मी एनी टाईम. यू कॅन कॉल मी एनी टाईम. एनी टाईम म्हणजे कधीही.
हा मेसेज ग्रुपवर पाठव. सेंड दिस मेसेज टू ग्रुप. सेंड दिस मेसेज टू ग्रुप. तिने काल मला मेसेज केला. सी टेक्स्ट मी यस्टरडे. सी टेक्स्ट मी यस्टरडे. चल ठीक आहे, मी नंतर बोलेन. ऑल राईट, आय विल टॉक लेटर. ऑल राईट, आय विल टॉक लेटर. नको, यावेळी नको. नो नॉट धिस टाईम. नो नॉट धिस टाईम म्हणजे नको, यावेळी नको. 10 मिनिटानंतर मेसेज कर. टेक्स्ट मी आफ्टर 10 मिनिट. टेक्स्ट मी आफ्टर 10 मिनिट. तुझा नंबर सेव्ह नव्हता. युअर नंबर वॉज नॉट सेव्ड. युअर नंबर वॉज नॉट सेव्ड. मला तिचा नंबर पाठव. सेंड मी हर नंबर. सेंड मी हर नंबर. मला सर्व फोटो पाठव किंवा मला सर्व पिक्चर पाठव. सेंड मी ऑल द पिक्चर्स. सेंड मी ऑल द पिक्चर्स. मी आत्ताच घरी पोहोचलो. आय जस्ट रीच्ड होम. आय जस्ट रीच्ड होम. व्हॉट्सअपवर पाठव. प्लीज सेंड ऑन व्हॉट्सअप. प्लीज सेंड ऑन व्हॉट्सअप. मी तुला त्रास दिला का? आपण बोलतो ना की मी तुला काही त्रास दिला का किंवा तुला मी डिस्टर्ब केलं का, अशा प्रकारे. हॅव आय डिस्टर्ब यू. हॅव आय डिस्टर्ब्ड यू. हॅव आय डिस्टर्ब्ड यू. मला तुझा मेसेज मिळाला. येस, आय गॉट किंवा रिसिव्ड युअर मेसेज. आय गॉट किंवा रिसिव्ड दोन्हीपैकी कोणतंही एक यूज करून सेंटेन्स बनवा. काम संपल्यावर मेसेज कर. टेक्स्ट मी आफ्टर फिनिशिंग द वर्क. टेक्स्ट मी आफ्टर फिनिशिंग द वर्क. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. गाईज व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गाईज जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर मेसेजमध्ये मला नक्की सांगा. मी असे जास्तीत जास्त असे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. काय? नाव युअर टाईम. व्हेरी गुड. व्हॉट एल्स. व्हॉट एल्स. आणखी एकदा. वन मोर. वन मोर म्हणजे आणखी एकदा, या अर्थाने वन मोरचा यूज तुम्हाला करायचा आहे. कोण जाणे. नाव युअर टाईम. हू नोज. हू नोज. तुझं काहीच जाणार नाही. आपण बऱ्याचदा हे सेंटेन्स बोलत असतो की यात तुझं काहीच जाणार नाही. तर याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार? नाव युअर टाईम. यू हॅव नथिंग टू लूज. यू हॅव नथिंग टू लूज. फोन ठेव. येस, हँग अप द फोन. हँग अप द फोन किंवा पुट डाऊन द फोन. पुट डाऊन द फोन दोन्हीपैकी कोणतं एक तुम्ही यूज करू शकता. कोणत्याही क्षणी. व्हेरी गुड. एनी मोमेंट्स किंवा ॲट एनी मोमेंट्स. एनी मोमेंट्स किंवा ॲट एनी मोमेंट्स दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही यूज करू शकता. शेवटच्या क्षणी. ॲट द लास्ट मोमेंट. ॲट द लास्ट मोमेंट. गाईज तुम्हाला पहिल्यांदा ट्रान्सलेट करण्यासाठी मी सोपी सेंटेन्स देत आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे ट्रान्सलेट करता येईल. मला का नाही सांगितलं? येस, व्हाय डिडंट यू टेल मी. व्हाय डिडंट यू टेल मी. लवकरात लवकर. याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार?
ॲज सून ॲज पॉसिबल. ॲज सून ॲज पॉसिबल. जास्त हसू नको. नाव युअर टाइम. व्हेरी गुड. डोंट लाफ टू मच. डोंट लाफ टू मच. काही हरकत नाही म्हणजे काहीतरी एखादी गोष्ट आहे आणि तुम्हाला सांगायचं की मला माझी काही हरकत नाही, तुम्ही ते काम करू शकता. तर याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार? नाव युअर टाइम. व्हेरी गुड. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. लाईट आली. द पॉवर इज बॅक ऑन. द पॉवर इज बॅक ऑन. तसंच लाईट गेली किंवा लाईट नाही, याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार? व्हेरी गुड. द पॉवर इज आउट. द पॉवर इज आउट. कारणे सांगू नको किंवा सबब सांगू नको, याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार? डोंट मेक एक्सक्यूजेस. डोंट मेक एक्सक्यूजेस. मला खोटं बोलू नको. नाव युअर टाइम. डोंट लाय टू मी. डोंट लाय टू मी. हे कोणासाठी आहे? येस. हू इज इट फॉर. हू इज इट फॉर. तुझी हिम्मत कशी झाली, याची इंग्लिश काय होईल? ट्राय करा गाईज. हाऊ डेअर यू. हाऊ डेअर यू. आणखी पाणी घाल, याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार? ॲड मोर वॉटर. ॲड मोर वॉटर. शक्यतेचा विचार करा. कन्सिडर इट पॉसिबिलिटी. कन्सिडर इट पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. सगळं चुकलं. बऱ्याचदा म्हणतो ना आपण एखादी गोष्ट करत असतो आणि बऱ्याचदा आपल्या गोष्टी फसतात, म्हणजे त्या बरोबर होत नाही, त्यावेळेस आपण म्हणतो की सगळं चुकलं. तर याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार? एव्हरीथिंग वेंट रॉंग. एव्हरीथिंग वेंट रॉंग. काहीतरी तातडीचं काम आलं किंवा महत्त्वाचं काम आलं, याला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार? समथिंग अर्जंट केम अप. समथिंग अर्जंट केम अप. त्या दिवशी तू का नाही आलास? येस. वाय डिडंट यू कम दॅट डे. वाय डिडंट यू कम दॅट डे. इकडं कसं येणं झालं. आपण बऱ्याचदा विचारतो ना की तुम्ही इकडे कसे आलात म्हणण्याऐवजी तुम्ही इकडे कसं येणं झालं, असं आपण मराठीमध्ये बोलत असतो. दोन्ही सेंटेन्सचा अर्थ एकच आहे, फक्त बोलण्यामधला फरक आहे. त्याची इंग्लिश काय होईल? येस. व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. मला सांगण्यासारखे वाटले नाही, याची इंग्लिश काय होईल? येस. आय डिडंट सीम वर्थ मेन्शनिंग. आय डिडंट सीम वर्थ मेन्शनिंग. मला का नाही सांगितलं? वाय डिडंट यू टेल मी. वाय डिडंट यू टेल मी. तिथे जाऊन काही उपयोग नाही. इट्स नो यूज टू गो देअर. इट्स नो यूज टू गो देअर. त्याला विचारून काही उपयोग नाही किंवा फायदा नाही. व्हेरी गुड. इट्स नो यूज टू आस्क हिम. इट्स नो यूज टू आस्क हिम. तुला बाहेर जायचं नाही का? आपण हे प्रश्न करत असतो. तुला बाहेर जायचं नाही का? डोंट यू वॉन्ट टू गो आउट. डोंट यू वॉन्ट टू गो आउट.
आपल्याला लवकरच परत जावे लागेल. तुम्ही कोणाला तरी सांगताय की आपल्याला लवकर परत जावे लागेल. सिंपल सेंटेन्स आहे, थोडंसं मोठं आहे, पण ट्राय करा गाईस, नक्की येईल. वी हॅव टू गो बॅक सून. वी हॅव टू गो बॅक सून म्हणजे आपल्याला लवकरच परत जावं लागेल. चूक तुझी होती, माझी नाही. The fault was yours, not mine. The fault was yours, not mine.